एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ही घटना पुणे येथून समोर आली आहे। पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मरणेवाडी येथील आनंदवन सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे। प्रकाश हरिसिंग राजपूत वय 15 वर्ष असे या विद्यार्थ्याचं नाव आहे। प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत होता। तो अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असा मुलगा होता। तो नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपल्या शाळेत जायला निघाला होता। 8:30 वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला। मरणेवाडी हद्दीतील महडोंगरावरील आनंद सोसायटीतील घरात तो झोपला असताना काही हल्लेखोर त्याच्या घरामध्ये शिरले आणि त्याच्या डोक्यात कोयते आणि धारदार शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली। त्याच वेळी जीव वाचवण्यासाठी प्रकाश हा घरातून पळत सुटला। पळत असतानाच त्याने आरडाओरडा देखील केला, मात्र 100 फूट अंतरावर तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आणि हल्लेखोर तरुण यांची एक मैत्रीण होती। हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती। प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने कृत्य केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं आहे। अत्यंत हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे। एवढ्या कमी वयात मुलं गुन्हेगारी विश्वाकडे वळत आहेत, ही अत्यंत चिंतेची अशी बाब आहे। त्यामुळे तुमच्या मुलांवर विशेष लक्ष ठेवा। आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।